ही घटना शहाजहानपूर जिल्ह्यातील जैतीपूर भागात घडली आहे। इथं रविवारी 15 दिवसाची एक जिवंत चिमुकली जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आढळली। गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी बाळाला जमिनीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले। पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी रविवारी पीटीआयला सांगितले की जैतीपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोडापूर गावात ही 15 दिवसांची चिमुकली छोट्या झाडांच्या मध्ये जमिनीत गाडलेली होती। तिच्या रडण्याचा आवाज ऐकून एका गावकऱ्याने जवळ जाऊन पाहिलं असता त्याला चिमुकलीचा एक हात जमिनीतून बाहेर आलेला दिसला। त्यांनी सांगितले की माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी काळजीपूर्वक माती हटवून चिमुकलीला बाहेर काढलं। द्विवेदी यांनी सांगितले की त्यावेळी चिमुकलीचा श्वास सुरू होता। तिला स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथून तिला पुढील उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आलं आहे। मेडिकल कॉलेजचे प्राचार्य राजेश कुमार यांनी सांगितले की दुपारी गंभीर अवस्थेत एका चिमुकलीला रुग्णालयात आणले होते। बचावलेल्या या निरागस बाळाच्या हातातून रक्त वाहत होते। तिच्या कान व तोंडात माती गेली होती। डॉक्टरांचा अंदाज आहे की मुंग्यांनी चावल्यामुळे आणि कावळ्यांनी चोच मारल्यामुळे बाळाला जखमा झाल्या असाव्यात। तिला तात्काळ जैतीपूर CHC मध्ये नेण्यात आलं, जिथे प्राथमिक उपचारानंतर तिला चांगल्या उपचारांसाठी शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले। बाळाची बोटं एकमेकांना जोडलेली आढळली, जी एक जन्मजात विकृती आहे। पोलीस ठाण्याचे प्रभारी गौरव त्यागी यांनी सांगितले की पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। घटनास्थळी सापडलेल्या टिळ्याच्या खुणा आणि बाळाच्या अंगावर असलेल्या नव्या कपड्यांवरून असा अंदाज लावला जात आहे की बाळ एखाद्या कुटुंबातील छठी कार्यक्रमादरम्यान तिथं असावं। पोलीस आजूबाजूच्या CCTV फुटेजची पाहणी करत आहेत, त्याचबरोबर खासगी रुग्णालयामधून ही माहिती गोळा करत आहेत। उपनिरीक्षक हितेश तोमर यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून बाळाला मातीतून बाहेर काढलं। या मानवी चमत्काराबद्दल लोक देवाचे आभार मानत आहेत की बाळाचा श्वास अजूनही सुरूच आहे।